उद्धव साहेब असतील, रश्मी वहिनी असतील, याने अगदी कुटुंबातल्या सदस्यासारखं मला प्रेम दिलं, हे मला कधी विसरता येणार नाही. तर शिवसेनेचं सगळ्यात मोठं जे पद असतं शिवसेनेमध्ये, आपल्या उद्धव साहेबांच्या सोबत ज्यांना पक्षप्रमुखांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते, ते नेतेपद देखील आज मला मिळालं आहे. परंतु उद्धव साहेबांनी आदेश दिला आणि त्याला खासदारही करून टाकलं. त्याने माझं काम बघून मला वाटलं नव्हतं तो खासदार होईल. तो डॉक्टर झाला, माझी इच्छा होती त्यांनी डॉक्टर व्हावं, मोठं व्हावं. परंतु उद्धव साहेबांनी आदेश दिला आणि त्याला खासदारही करून टाकलं आणि तो खासदारही झाला. हे कधी झालं ते कळलंच नाही. हे सगळं घडले शिवसेना आणि 4 अक्षरांमुळे. मातोश्री देखील अनेक कटू प्रसंगामध्ये, अनेक आयुष्यामध्ये माझ्या चढ उतार आले, त्यावेळेस मातोश्री खंबीरपणे माझ्या मागे उभी राहिली. उद्धव साहेब असतील, रश्मी वहिनी असतील, याने अगदी कुटुंबातल्या सदस्यासारखं मला प्रेम दिलं, हे मला कधी विसरता येणार नाही. आणि म्हणून आज जे यश बघतोय आपण, या यशामध्ये फार सगळ्यांचा त्याग आहे, सगळ्यांचे कष्ट आहेत, मेहनत आहे. त्याशिवाय हे यश कदापि शक्य नव्हतं. एक सर्वसामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता, शाखा प्रमुख, ते राज्याचा मंत्री, त्यानंतर शिवसेनेचं सगळ्यात मोठं जे पद असतं शिवसेनेमध्ये, आपल्या उद्धव साहेबांच्या सोबत ज्यांना पक्षप्रमुखांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते, ते नेतेपद देखील आज मला मिळालं आहे. हा जो काही सन्मान माझा झालेला आहे, हा आपण गौरव केला आहे, तो मी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत आहे. या ठिकाणी होतो आणि मला जेव्हा शिवसेना प्रमुखांनी, उद्धवजींनी जिल्हा प्रमुख पदाचा जेव्हा निर्णय घेतला, त्यावेळेस मी श्रीकांतच्या आईला विचारलं, मी हे पद जे देत आहेत ती जबाबदारी स्वीकारू? त्यांचा आता आदेश आपल्याला आलेला आहे. म्हणाले नाही, बेशक त्यांना आपल्याला जी संधी मिळाली आहे, जबाबदारी दिली आहे, ती निर्णय घेतला आहे, त्याला आदेश मानून आपण ते स्वीकारायचं. आपण पाहत आहोत की एकनाथ शिंदे यांनी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं शिंदेंनी मन भरून कौतुक केलेलं आहे. शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरेंनी माझ्या मुलाला खासदार केलं आणि त्यानंतर ते असंही म्हणाले की उद्धव ठाकरेंनी मला जिल्हा प्रमुख पद माझ्याकडे दिलं आणि त्यानंतर रश्मी ताईंनी मला काहीच कमी पडू दिलं नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. पण आता अशातच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहून बंड केलेलं आहे आणि त्यांनी चिन्ह सुद्धा चोरून नेलं. या ठाकरे साहेबांनी आणि रश्मीताईंनी शिंदेसाठी एवढं केलं तरी सुद्धा शिंदेंनी ठाकरे सोबत राहून गद्दारी केली. आता त्यांचं कौतुक करून काय फायदा? की या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.